काय नाव तुम्ही म्हटलं? शिवशक्ती तेलगोटे, अच्छा. आणि राहणार नवथळ. नवथळ. मला सांगा, नवथळ म्हणजे आपलं हे उगव्यापाशी, हो हो, उगव्याजवळ. उभ्या. हे तुम्हाला काय त्रास झाला होता आणि किती दिवस पहिले झाला होता? आता 2-3 महिन्याचे 3 महिने होतात ना आता. बरं, म्हणजे काय झालं होता प्रकार? तर काय हे टोंग्याचा त्रास होता. बरं, मग तुम्ही डॉक्टरकडे गेले? हो, डॉक्टरकडे गेलो तर त्यानं त्याचा पुरा कोर्सच नाही केला. बरं. बोलावलं होतं त्यांना, पण मा काही मन बसलं नाही. म्हटलं बरं. किती गोळ्या घ्यावा आणि आपल्याला इथल्या गोळ्या घेऊनही आपल्याला आराम नाही. हां. तर मग तुमची माहिती झाली. त्यांना पुढे काय सांगायचं, काय करायचं होतं मग गोळ्या औषध दिल्यावर? गोळ्या औषध दिल्या, डबल या म्हणून डबल एक्सरा काढतो आणि डबल गोळ्या देतो. बरं, त्याच्यात काय झालं म्हणजे त्या कोंगळ्यामध्ये ते गॅप पडला म्हणे? हां, गॅप. गॅप पडला म्हणे. काय त्रास होतो तुम्हाला? टोंग्याचं झटझट करे, चालता ये नाही. बरं. आणि झोपेच्या वेळेस त्रास होय, चालायच्या वेळेस त्रास होय. हो. तर त्यानं मग आपल्याला 3 महिन्याचा कोर्स करायचा सांगला. बरं. तर आता या 29 3 महिने पुरेच होतात. त्याच्याच नेमानं वागली मी. बरं, तरी काही त्रास दूर झाला नाही? नाही. बरं. मग तुम्हाला माझी माहिती कधी झाली? तुमची माहिती एक पोरगा भेटला, हां. तर तो आला, तर तो म्हणे आपल्या आप्पाच्या इकडे वाडेकर साहेब आलते म्हणे. बरं. ते म्हणे घरी आले होते. तर मी म्हटलं आपल्या घरी येऊ शकतील का? हां. तर म्हणे मग त्याची फी भरावं लागते. तर मग आपली तेवढी ताकद नव्हती. बरं. तर मी म्हटलं मग आपण जाऊनच पहा. बरं. आले माझ्याकडे. हा, बरं, मला सांगा, तुम्ही एवढं दवाखाना केला, हे केलं, मग तुमच्या लेपवर कसा विश्वास बसला बा? विश्वास असा बसला की मग 100% ते विश्वास ठेवला. आता भावही ठेवा लागते ना. बरं, तुम्ही जर काय राहते इतकं केलं बा, हे करून पहा. पहिला लेप लावला, हां. मग घरी गेलो तर मग ते समजा रुपयात 10 पैसे मला फरक वाटला. बरं. म्हणजे म्हणजे पहिल्या कोण्या प्रकारचा तकलीफ होत होती? पायाची टोंग्याची. हा हा हा. पहिल्या आवाज येत दिवशी- होता, कळ लागत होती? हा, पहिल्या दिवशी गाडीवर आली हां. तर ते झटके बसत, तर मला असं वाटे गाडीहून उतरा. हां. मग तुमचा लेप लावून गेले पहिला दिवसचा अनुभव? पहिल्या दिवसचा अनुभव. हां. आणि दुसऱ्या लेप आले, मी गाडीवर आली तर तो त्रास मला जाणवला नाही. बरं. तर मी म्हटलं आता आपण हेच आता लेपाचंच काम करा. आता तुम्ही जवळपास मला वाटते कितवा लेप आहे तुमचा? हा आता मला 5वा येते. 4 झाले आता लोक. 4 झाले. 4 लेपामध्ये तुम्हाला किती जाणवते फरक? लय म्हणजे रुपयात 60 पैसे 70 पैसे फरक जाणवते. हे तुमची नात आहे? नाही, 5वा आहे. हे तुमची नात आहे नाही? हो हो. काय बाई, तुला आजीत फरक दिसवायला? मला आजीला आता चालता येते. चालता येते? पहिले चालता चालता येत नव्हतं. त्रास होतो. तुम्हाला सुद्धा हा फरक दिसवायला भाऊ? हो चांगलं वाटवायला? हो हो. म्हणजे हे ट्रीटमेंट तुम्हाला व्यवस्थित वाटली? हो हो. काही लय मोठी फाळफूळ नाही, काही नाही, नाही. तर आजचं काम नाही. तर पहा मित्रांनो, यांचं वय जवळपास, आता किती वय आहे तुमचं? 60 वय आहे. 60 वर्षामध्ये यांच्या गुडघ्यामधली गादी घासली होती, गॅप पडला होता आणि यांना जवळपास तिकडे बी बरेच दिवस इलाज केला. पण आपल्या या लेपामुळे ते आता सुद्धा सांगू राहिले की बा त्यांना 60% फरक झालेला आहे. आणि आजचा त्यांचा 5वा लेप आहे. मी यांना 6 ते 10 राऊंड सांगितलेले आहेत आणि पुढची काही ट्रीटमेंट झाली. तर आता सध्या आपण यांना हे फक्त लेप पद्धती चालू केलेली आहे. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना पाठवा, जेणेकरून अशा पेशंटला याचा फायदा होईल आणि मोठ्या खर्चातून ते वाचतील. बरोबर आहे? हो, आपल्याजवळ एवढी ताकदच नव्हती ना लावायची. अनेक लोकांना व्हिडिओ पाहायला पाहिजे, हो, म्हणजे अनेक लोकांना माहिती जाईल. माहिती झाली पाहिजे. म्हणजे मग त्याची भिस्त बसली पाहिजे ना की आता याच बाईला बरं लागलं तर आपल्याला हां, जावंच लागेल. लागेल. ओके.